नमस्कार मित्रांनो, सर्वांना जय महाराष्ट्र. माझ्या एस बी यूट्यूब ड्राईव्हमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. सर्वांना माहीत असेल RT 2000 नियम 2009च्या आधीनुसार RT ऑनलाईन प्रक्रियेला आपण फॉर्म भरलेले असतात विद्यार्थ्यांसाठी. सर्वांनी फॉर्म भरलेले आहेत. बरेचसे लोकांचा विषय झाला होता मध्यंतरी की बाबा ते 1 किलोमीटरची अट ही रद्द करावी. त्याच्यानंतर याच्यावर बऱ्याच संघटनेने आंदोलनसुद्धा केलेले आणि आंदोलन करत असताना सरकारने तो GR पण रद्द केला आणि त्याच्यानंतर 3 किलोमीटरचा डिस्टन्सचा GR हा लागू करण्यात आला होता. परंतु काही विद्यार्थ्यांनी अगोदरच फॉर्म भरले आहेत, काही विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये अपडेट केलेले आहेत, तर काही विद्यार्थ्यांनी विद्यार्थी पालक आणि मंडळींनी की तसंच राहू दिले आहेत. परंतु बऱ्याच जे आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी हा RT 2009चा अधिनियमानुसार काढलेला आहे ऑनलाईन प्रक्रिया अर्ज बरेचसे भरले आणि हे खूप फायदेशीर असते. त्यांचा लाभ मिळवण्यासाठी बरेचसे गरजू गरीब मुलांना त्यांचं शिक्षण कंप्लीट चांगल्या पद्धतीने मिळावं यासाठी सरकारने हा RT नियम कायदा लागू केला आणि त्यातल्याच बऱ्याचशा लोकांचं शिक्षण हे मोफत शिक्षण आपल्याला मिळते आणि बऱ्याच शाळांमध्ये प्रायव्हेट स्कूलमध्ये चांगल्या शाळांमध्ये याचा लाभ घेता येत आहे. ज्या लोकांना शिक्षण हे चांगलं शिक्षण मिळावं म्हणून सरकारने हा नियम काढलेला आहे आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं उज्ज्वल भविष्य कसं व्हावं, चांगलं शिक्षण कसं मिळावं, बऱ्याचशा लोकांची इच्छा असते चांगलं शिक्षण घेण्याची, परंतु त्यांच्या आर्थिकदृष्ट्या कमजोर असतात, त्याच्यामुळे त्यांना हे शिक्षण घेता येत नाही. म्हणूनच जे गरीब लोक गरजवंत लोकांसाठी हे कायदा आहे आणि बऱ्याचशा लोकांनी फॉर्म भरलेला होता आणि बऱ्याचशा लोकांनी आज त्याची आतुरतेने वाट बघत आहे की बाबा माझ्या मुलाचं ॲडमिशन हो, माझ्या मुलाचं ॲडमिशन हो. तर येत्या 6 मला किती 1 मिनिट आता यांचा निकाल RT अधिनियम 2000 नुसार सोमवारी दिनांक 6/4/2024 रोजी हा निकाल ऑनलाईन पद्धतीने पुणे येथे सकाळी 11 वाजता महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद पुणे इथे यूट्यूबद्वारे लाईव्ह आपल्यासमोर याची लॉटरीचा हे होतं आहे, ओपन होत आहे, रिझल्ट लागत आहे. तर 6 तारखेला 6/4/2024ला सकाळी 11 वाजता सर्वांनी हा ऑनलाईन यूट्यूबमध्ये याचं प्रदर्शन होणार आहे, याचा रिझल्ट लागणार आहे. तर सर्व विद्यार्थी पालकांनी याची नोंद घ्यावी आणि 6/4/2026ला हा निकाल लागणार आहे, जाहीर होणार आहे. तर बघू आता बरेचसे लोक उत्सुकता लागली असेल की बाबा माझ्या मुलांचा रिझल्ट लागावं, शाळेत हे लागावं. परंतु सर्व विद्यार्थी पालकांना मी विनंती करतो की ज्यांचा नाही लागला किंवा लागला असेल तर त्याचं अत्युत्तम, त्यांना अभिनंदन. परंतु ज्यांना नाही लागलेला, समजा रिझल्टमध्ये नंबर नाही लागला, यांनी बिलकुल काही चिंता करू नका. पुढच्या वर्षी ट्राय करा आणि नक्की फॉर्म पुढच्या वेळेस पण आपण अप्लाय करा. पुढच्या वेळेस तरी लागेलच ही अशा अपेक्षा. आणि सर्व जे आता उद्या निकाल लागेल 6 तारखेला त्या विद्यार्थ्यांचं खूप खूप स्वागत करतो मी माझ्या चॅनलतर्फे. आणि येत्या 6 तारखेला 4 तारखेला तुम्ही रिझल्ट ऑनलाईन बघू शकता. तर यूट्यूबमध्ये नक्की बघा, लिंक तुम्हाला मी कमेंटमध्ये ते टाकतो आहे. तर चला, जय महाराष्ट्र.